नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. चला तर मग करूया भाजी. इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. रात्रभर एका कापडामध्ये बांधून ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान मोड आलेले आहेत. कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल ओतायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी व जिरेची फोडणी द्यायची. ती चांगली तेलामध्ये तडतडून द्यायची आहे. इथे मी 1 कांदा बारीक चिरलेला आहे. तो चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांद्याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. ते तेलामध्ये भाजून घ्यायचे. हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भाजत आलेला आहे. इथे मी कोथिंबीर, खोबरं व लसूण बारीक करून घेतलेला आहे. तो पण यामध्ये टाकायचा आहे. तो तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. मीडियम गॅसवरती हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे. नंतर 1 चमचाभर हळद टाकायची आहे. 2 चमचे काळं तिखट टाकायचे. हे सर्व भाजून झाल्यानंतर मटकी यामध्ये टाकायची आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोणाकोणाला आवडते अशी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर यामध्ये जेवढी तुम्हाला रस्सा भाजी हवी आहे तेवढं यामध्ये पाणी ओतायचं व 5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे व चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये चमचाभर. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी. तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेले आहे. अशा प्रकारचे रोजच्या जेवणातील भाज्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.